हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आज बघा माझं हे मॉर्निंगचं रुटीन आहे. तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बरेच दिवसानंतर खरं तर मी म्हणेन आपला जो व्लॉग आहे तर तो मी चालू केलेला आहे. कारण की बरेच दिवस झालं काय होतं ना, जीविकाचे म्हणजे एक्झाम होत्या. तर त्याच्यामुळे काय झालं होतं, मला अजिबात म्हणजे व्हिडिओ शूट करायला टाईम नव्हता मिळत आणि कंटिन्यू पेपर होते बॅक टू बॅक. तर त्याच्यामुळे कसं मग तिच्या अभ्यासाकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं होतं. तर त्याच्यामुळे मग मला काही फारसं असं व्हिडिओ वगैरे शूट करता आले नाहीत. तर आजचा जो व्लॉग आहे तर तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर सकाळी मी 5:45लाच उठलेले होते, कारण की आता स्कूल वगैरे काही तिचं नव्हतं. कारण की एक्झाम झाल्यात म्हटल्यावरती आता मुलांना लगेचच सुट्ट्या लागतात. तर त्याच्यामुळे मग निवांत उठलेले होते मी. तसं जर बघायला गेलं तर मग मी 5:15 5:30ला उठते. पण आता सुट्टी होती तर रिलॅक्स होते, तर त्याच्यामुळे मग मी 5:45ला उठले. त्यानंतरनं फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतरनं मग किचनमध्ये आले. तर आल्यानंतर पहिल्यांदा मी चहा ठेवते, कारण की सकाळी सकाळी मला चहा लागतो. तर त्याच्यामुळे मग आधी चहा वगैरे ठेवून घेतला आणि त्यानंतरनं मग दुसरीकडे लगेच पीठ मळायला घेतलं मी. तर चहा सगळ्यांसाठी मी ठेवते, कारण की आम्ही सगळेच लवकर उठतो. तर गोठ्यामध्ये गायांच्या धारा काढण्याचं काम चालू होतं आणि मग दुसरीकडे इथे मी चहा वगैरे ठेवून घेतला. कारण की मग सगळे आल्यानंतरनं लगेच अंघोळ वगैरे झाल्यानंतरनं सगळेच पहिल्यांदा चहा घेतात आणि सगळे लवकर उठतो. तर त्याच्यामुळे मग कामेसुद्धा माझी लवकर आवरतात. तर इथे सगळ्यांसाठी कोरा चहा केला होता मी, कारण की सगळेच कोरा चहा घेतात. दुधाचा चहा फारसा असा कोणाला आवडत नाही. पण मला कोरा चहा चालत नाही, म्हणून मग मी स्वतःसाठी 1 कप दुधाचा चहा करते आणि बाकीच्यांना सगळ्यांना कोरा चहाची सवय आहे. त्यांना दुधाचा चहा घेतलं की मग ॲसिडिटी किंवा मग पित्ताचा त्रास होतो. तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी सेपरेट चहा करते. तर त्याच्यानंतर मग स्वयंपाकघरातली सगळी कामे मी आवरली. स्वयंपाक वगैरे आधी आवरून घेतला. फक्त रस्सा भाजी जी आहे तर ती करायची राहिली होती आणि भात जो आहे तर तो मी दुपारी लावते, म्हणजे 11:30-12च्या टायमिंगला दुपारी आमच्या जेवणाच्या आधी मी गरम गरम भात जो आहे तो लावते. म्हणजे कधी जर खायचा वगैरे असेल तर त्या हिशोबाने. तर म्हणून मग मी तो काही सकाळी वगैरे लावून ठेवत नाही, कारण की मग तो थंड वगैरे होतो आणि सकाळी आपला नाश्ता असतो दुसरा, चपाती भाजी किंवा मग कधीतरी चहा चपाती. तर असा नाश्ता असतो, तर त्याच्यामुळे भात सहसा मी सकाळी लावून ठेवत नाही. ज्यावेळेस दुपारी खायचा आहे तर त्याच वेळेस मी गरम गरम जो भात आहे ना तर तो लावून घेते. तर सकाळी लवकर उठल्यामुळे कामे सुद्धा लवकर आवरतात आणि रुटीन असं काही फिक्स नसतं, म्हणजे सतत बदलत राहतं. तर त्याच्यामुळे असं फिक्स वगैरे काही नसतं. पण स्कूल असलं की वेगळा टायमिंग असतो आणि इतर वेळेस आपलं वेगळं टायमिंग असतं. तर बरेच दिवस झालं काही व्लॉग वगैरे करायला भेटत नव्हता, कारण की एक्झाम चालू होत्या जसं की मी तुम्हाला आधी म्हटलं. पण आता काही मी रिलॅक्स होते, तिचे म्हणजे एक्झाम वगैरे सुद्धा झालेल्या होत्या आणि कसं एक्झाम असलं की थोडंसं टेन्शन असतंच, की कसं अभ्यास वगैरे व्यवस्थित घेतला गेला पाहिजे. आणि आपल्या कामांमध्ये जर मग आपण गुंतलो आणि त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं तर मग तो त्यांच्या भविष्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. तर त्याच्यामुळे मग मी काय केलं, व्लॉग वगैरे शूट करणं थोडे दिवस बंद केलं आणि तिच्या अभ्यासावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं, जेणेकरून मग तिला म्हणजे असं पेपरला वगैरे गेली तर तिला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. म्हणून मग मी थोड्या दिवस गॅप घेतला. म्हटलं एकदा आपण तिची एक्झाम वगैरे झाली की रिलॅक्समध्ये आपण व्लॉग वगैरे शूट करावेत. मग त्यामुळे कसं माझीसुद्धा जास्त दगदग वगैरे होणार नाही. तर त्या हिशोबानेच मग मी म्हटलं थोड्या दिवस गॅप घेऊयात आपण आणि त्यानंतरनं मग पुन्हा आपले जे व्लॉग आहेत तर ते कंटिन्यू करूयात. तर आता इथून पुढे तर तुम्हाला माझे व्लॉग जे आहेत तर ते पाहायला तर मिळतीलच. तर बघा आता इथे सगळी भांडी वगैरे जी आहेत तर ती मी आधी क्लिनिंग वगैरे करून घेतली. आणि सकाळी सकाळी जे आहे ना ते बेसिंगमध्ये भरपूर अशी भांडी पडतात, कारण की नाश्ता वगैरे असतो. त्यानंतरनं मग स्वयंपाकाचं सुद्धा बरीचशी अशी भांडी जी आहेत तर ती पडलेली असतात आणि मग सिंक जे आहे ते पूर्ण भरून जातं भांड्यांनीच. तर त्याच्यामुळे म्हटलं आधी भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात. आणि इकडे रस्सा भाजीसुद्धा माझी जी आहे ना तर ती तयार झालेली होती, म्हणून मग मी तीसुद्धा एका भांड्यात वगैरे काढून ठेवली. आणि सकाळचा जो काही स्वयंपाक असतो ना तर तो सगळा मी असं छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवते, जेणेकरून मग ओट्यावरती जास्त
गर्दीसुद्धा राहणार नाही. तर त्या हिशोबानेच मग मी काय करते, भाज्या वगैरे ज्या काही केलेल्या आहेत तर त्या सगळ्या मी काढून ठेवते. आणि दुसरीकडे मग आता म्हटलं ओटासुद्धा थोडासा क्लिनिंग करून घेऊयात, कारण की किचनमध्ये सतत आपलं स्वयंपाकाचं काम चालू असतं आणि ओटासुद्धा थोडासा तेलकट दिसत होता मला. म्हणजे असं कॅमेऱ्यात वगैरे काही एवढं शो होत नाही, पण तरीसुद्धा समोर पाहिलं की म्हणजे थोडंफार असं वाटत होतं की थोडंसं तेलकट वगैरे झालेलं आहे. आणि 2-3 दिवसानंतर तर माझी क्लिनिंग ही असतेच असते. पण तरीसुद्धा म्हटलं की आता वेळ आहे थोडासा, तर मग म्हटलं क्लिनिंग करून घेऊयात. आणि दुपारी 11:30-12 वाजेपर्यंत माझी ही जेवढी काही कामे आहेत ना तर ती आवरतात, कारण की कसं लवकर उठल्यामुळे कामेसुद्धा लवकर होतात आणि मग दुपारी मला सुद्धा थोडा वेळ मिळतो एडिटिंग वगैरे करायला. तर त्याच्यामुळे मग म्हटलं की ओटा थोडासा घासून वगैरे घेऊयात. म्हणून मग इकडे काय केलं, जेवढी काही भांडी वगैरे होती ना तर ती सगळी मी काढून घेतली स्वयंपाकाची आणि मग पूर्ण ओटा जो आहे तो रिकामा करून घेतला आणि त्यानंतर मग क्लिनिंगला सुरुवात केली. आणि असं क्लिनिंग करून घेतलं ना व्यवस्थित की बघा मग नंतर ना आपल्याला जास्त त्रास वगैरे होत नाही. आणि असं जर आपण ते ठेवून दिलं आणि मग एकदम जर सगळी क्लिनिंग करायला घेतली तर मग त्यावेळेस कसं होतं ना की क्लिनिंग करताना आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे कसं होतं की भरपूर असा त्रास होतो, कारण की क्लिनिंग करताना कसं किचनमध्ये थोडंसं तेलकटपणा हा असतोच असतो आणि सगळं जर असं तसंच ठेवलं आपण, ते घासून वगैरे नाही काढलं ना व्यवस्थित की मग नंतर ते डाग जे आहेत ना ते तसेच राहतात आणि मग ते नंतर काढताना आपल्याला त्रास होतो. तर त्याच्यामुळे थोडंफार असेल तर तेव्हा लगेचच असं क्लिनिंग वगैरे करून घेतलं ना की मग बरं पडतं. थोडंसं वेळ जातो आपला, पण 1-2 ते 3 मिनिटाचा टायमिंग यामध्ये दिला ना की नंतर मग आपल्याला जास्त लोड येत नाही. आणि 2-3 दिवसांनी जर तुम्ही अशी क्लिनिंग वगैरे करून घेतली की मग कधीही तुम्ही जरी महिन्यातून एकदा किचन क्लीन करायला घेतला ना तरी पण आपला जास्त वेळ जात नाही. अगदी पटकन आपलं जे किचन आहे ना तर ते क्लीन करून होतं. तर मग आधी जी पलीकडची साईड होती ओट्याची तर ती मी क्लिनिंग करून घेतली. आणि त्यानंतर मग इथे खिडकीच्या इथे सुद्धा मला थोडेसे जे तेलकटाचे डाग जे आहेत ना तर ते दिसत होते भाजीला फोडणी वगैरे देताना उडलेले. तर तर ते सुद्धा मी व्यवस्थित असं क्लिनिंग वगैरे करून घेते. आणि ही स्टाईल जी आहे ना किचनची तर ती प्लेन नाही आहे, म्हणजे तुम्हाला दिसत असेल की त्याच्यावरती अशी डिझाईन केलेली आहे. तर त्याच्यामुळे काय होतं ना की ते जे डिझाईन आहेत ना तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेचदा तेलाचे जे डाग वगैरे उडले ना की त्यामध्ये जाऊन राहतात आणि मग ते सुद्धा क्लिनिंग करताना सगळं व्यवस्थित असं घासून वगैरे घ्यावं लागतं. आणि प्लेन जर असतील ना बघा तुमच्या स्टाईल तर काय होतं त्या पटकन निघतात, म्हणजे घासण्याचा एवढा असा फार काही त्रास वगैरे होत नाही. पण डिझाईन वगैरे असेल तर मग काय होतं ना अगदी बारकाईने घासून वगैरे घ्यावं लागतं, कारण की मग ते दिसताना व्यवस्थित दिसत नाही. म्हणून मग मी काय केलं, आधी घासणीने सगळं एकदा घासून घेतलं आणि पुन्हा एकदा धुवून घेतलं, जेणेकरून मग मला दिसेल की कुठे डाग वगैरे राहिला आहे का. आणि मग जिथे जिथे असं वाटत होतं की थोडंफार डाग वगैरे राहिलेले आहेत तर मग ते सुद्धा मी लगेच हातासरशी क्लीन करून घेतले. त्यानंतर गॅस जो आहे तो सुद्धा मी व्यवस्थित घासून वगैरे घेतला आणि मग म्हटलं सगळं एकदमच क्लिनिंग करून घ्यावं, कारण की गॅस तर मला क्लीन करायचाच होता. तर मग म्हटलं त्या निमित्ताने आपण खिडक्या वगैरे किंवा ओटासुद्धा आपण व्यवस्थित असा क्लीन जो आहे तो करून घेऊयात. म्हणून मग मी गॅससुद्धा इथे बघा क्लिनिंग करून घेतला. आणि रोजच्या रोज अशी क्लिनिंग ठेवली ना की मग बघा आपलं घरसुद्धा प्रसन्न राहतं आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं. आणि अशा स्वच्छ किचनमध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना बघा तेव्हा आपलं मनसुद्धा असं प्रसन्न राहतं. आणि किचन जितका तुमचा सुंदर असेल, नीटनेटका असेल ना तर तेवढंच तुम्हाला त्या किचनमध्ये स्वयंपाक करताना सुद्धा छान वाटतं. अजिबात तुमची चिडचिड होत नाही किंवा तुम्हाला असा कंटाळा वगैरे आल्यागत वाटत नाही, कारण की ओटा जर क्लीन असेल ना तर मग आपल्याला स्वयंपाक करायला सुद्धा छान वाटतं. तर इथं ओटा वगैरे क्लीन करून घेतला. त्यानंतर मग मी बेडरूममध्ये आले. तर आता फरशा वगैरे क्लीन करायच्या होत्या, तर घरं वगैरे झाडून घेतलेली होती मी. आणि हे माझं रुटीन असंच असतं सकाळचं, किचन वगैरे आवरला की त्यानंतर मग लगेच मी बेडरूममध्ये सुद्धा क्लिनिंग करायला सुरुवात करते. आधी सगळी घरं वगैरे झाडून घेते आणि मग त्यानंतरच फरशा ज्या आहेत ना तर त्या क्लीन करायला घेते. तर आता इथे यांचे इस्त्रीचे कपडे जे आहेत ना तर ते आलेले होते, तर मग ते सुद्धा मी व्यवस्थित असे कपाटात ठेवून दिले. आणि मग म्हटलं कसं व्यवस्थित सगळं जिथल्या तिथे ठेवलं तर ते सापडतं सुद्धा पटकन. आणि आपल्याला ठेवायला फक्त 1 ते 2 मिनिटाचा वेळ लागतो, पण जर आपण त्याचा ठेवायचा कंटाळा केला ना की बघा ते सापडताना सुद्धा पटकन सापडत नाही. तर असं सकाळचं रुटीन असतं. सकाळची ही कामे असतात जी की रोजच्या रोज करावी लागतात. आणि रोजच्या रोज ही कामे जर आपण केली ना तर आपलं घर आणि मन दोन्हीही सदैव प्रसन्न राहतं. अजिबात घरात आल्यानंतर ना आपल्याला असं आळस वगैरे आल्यागत वाटत नाही. आणि घर आपलं फ्रेश सुंदर
बसलं ना की बघा आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि आपल्या घरामध्ये जे इतर लोक येतात तर त्यांना सुद्धा आपल्या घरामध्ये आल्यानंतर ना असं फ्रेश किंवा प्रसन्न वाटलं पाहिजे. तर त्यामुळे आपलं घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपलीच असते आणि ती प्रत्येकजण पार पाडत असतं. तर माझं सुद्धा सकाळचं असंच बिझी रुटीन असतं. 11:30 ते 12 वाजेपर्यंत मी माझी सगळी जी कामे आहेत ना तर ती आवरून घेते. तर आधी मी काय केलं, दोन्ही बेड जे आहेत ना ते क्लीन करून घेतले. त्यानंतरनं मग किचनसुद्धा पुसून घेतला आणि त्यानंतरनं मग आता शेवटी हॉल राहिलेला होता. मग हॉलची सुद्धा क्लीनिंग वगैरे करून घेतली आणि इतर जी माझी कामे होती तर ती जी आहे ती आवरूनच झालेली होती. तर त्याच्यामुळे मग 12 वाजेपर्यंत सगळं मी आवरून घेते आणि त्यानंतरनं मग दुपारी माझी जी काही इतर कामे आहेत तर ती मग मी करायला घेते आणि दिवसभर घरामध्ये कोणी नसतं तर त्याच्यामुळे मग मला सुद्धा क्लीनिंग करताना सोपं जातं. तर आता इथे बघा मी सगळं क्लिनिंगचं जे आहे ते आवरून घेतलं आणि मग एक 11:30चा टायमिंग झालेला होता. तेव्हा मग मी गरमागरम भात जो आहे ना तर तो लावायला घेतला. म्हणजे गरम गरमच भात जो आहे तो खायला छान लागतो. गार झाला की मग इतकं फारसं असं काही चांगलं वाटत नाही खाताना. म्हणून मग म्हटलं की निवांत आता फक्त कुकर लावूयात, कारण की जी बाकीची कामे आहेत तर ती माझी तर आवरून झालेलीच होती. म्हणून मग इथे कुकरसुद्धा लावून घेतला मी लगेचच. तर चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. हाय.